नमस्कार. सध्या चर्चा आहे देशातील अयोध्येतल्या अपहाराची. झालेल्या, न झालेल्या किंवा काही लोकांनी केलेल्या या सगळ्या अपहाराची जोरदार चर्चा सध्या आपल्या संपूर्ण देशामध्ये सुरू आहे. मंदिरामधल्या या अपहाराच्यामुळे अनेकांना एक संधी मिळाली आहे. ती म्हणजे राम मंदिर, त्याबाबतची आस्था, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करण्याची. उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीच्या तोंडावर हे सगळे अपहार समोर येणं आणि काही लोकांनी हे जाणीवपूर्वक करणं मला जरासं आश्चर्यकारक वाटतंय. यावर आपण सविस्तर खुलासेवार बोलणार आहोतच. पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, की या सगळ्या प्रकरणामध्ये चंपतराय यांचा राजीनामा झालाय. चंपतराय प्रामाणिक आहेत, चंपतराय कसे आहेत, याबद्दल मला चकार शब्दांनी भाष्य करायचं नाहीये. कारण जिथे माझा विश्वास आहे, श्रद्धा आहे, तिथे मी काहीच बोलत नाही. पण एक गोष्ट मला नक्की सांगायची आहे, की मी ज्या दिल्लीपासून भूमिहार प्रकरणावर बोलत आलेलो आहे, म्हणजे भूमिहार नावाचा एक प्रकार जो या देशातल्या भूमीत या देशातल्या राजाची हार व्हावी म्हणून प्रयत्न करतो, त्यासाठीचा एक पॅटर्न तुम्हाला प्रत्येक वेळेला दिसतो. तो पॅटर्न मला इथे सुद्धा दिसतो आहे चंपतराय यांच्या रूपाने. काहीही हो, एक व्यवस्था हरली पाहिजे यासाठी प्रयत्न करणारा एक वर्ग जाणीवपूर्वक काम करतोय का, याबाबत आपण विचार केलाच पाहिजे. आणि त्या मुद्द्यावर म्हणजे खरं तर आतल्या आत विचार मंथन झालं पाहिजे. ते होताना दिसत नाही, म्हणून हे विषय जाहीरपणे बोलावे लागतात. पण राम मंदिरावर प्रचंड आस्था आहे, श्रद्धा आहे. त्यामुळे या विषयात काही गडबड होत असेल, काही मोठ्या लोकांनी केलं असेल, असं आमच्या मनातही येत नाही. आता येतो आजच्या महत्वाच्या मुद्द्यावर. राम मंदिरातल्या घोटाळा प्रकरणामध्ये महाराष्ट्रातून चांदीची वीट गायब झाल्याचा आरोप होतो. म्हणजे आम्ही वीट दिली होती, दिसत नाही, असा एक आरोप होतो. हा आरोप कितपत खरा? पुढे कोणतंही चांदीचं, सोन्याचं आभूषण गायब झालेलं नाहीये, ते सुरक्षित आहे, याबाबतचे अधिकृत खुलासे सुद्धा येतात. संजय राऊतांनी आरोप केला म्हणून त्यावर फार चर्चा करण्याची आवश्यकता नाहीये. पण तरीही महाराष्ट्रासोबत या अयोध्या कांडाचं कनेक्शन जोडलं जात आहे आणि जे फार गंभीर आहे. काय हे कनेक्शन जरा नीटपणे समजून घेऊया. महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतातून आलेले अनेक राजकारणी कार्यरत आहेत. काही राजकारणी स्वतः कार्यरत आहेत, तर काही जणांचे कुटुंब कार्यरत आहेत. म्हणजे महिला असतील त्यांचे पती कार्यरत आहेत, पती असतील त्यांच्या महिला कार्यरत आहेत. त्या राजकारणात आहेत आणि आपली कामं वेगवेगळी करत राहतात. असंच भारतीय जनता पार्टीच्या विश्वातलं एक चर्चित नाव, मोठं नाव म्हणत नाही मी, चर्चित नाव याच्यामध्ये सहभागी असल्याचं दिसतंय. कारण जे दोन राजीनामे झालेत, एक ट्रस्टी आणि चंपतराय, यातले ट्रस्टींचा जो राजीनामा झालाय ना, ते ट्रस्टी महाराष्ट्रातल्या एका राजकीय व्यक्तीशी आत्यंतिक जवळचे संबंध ठेवून आहेत. आणि हे सांगायला मी जराही कचरणार नाही, घाबरणार नाही. ते संबंध भारतीय जनता पक्षाच्या नेत्याशीच आहेत. उत्तर भारतातून येऊन महाराष्ट्रातल्या राजकारणाला कॉर्पोरेट पद्धतीनं चालवू पाहणाऱ्या एका नेत्याशी संबंधित ही गोष्ट आहे. म्हणजे जे कोणी संचालक होते ते यांच्याशी निकटवर्ती आहेत, यांचा आणि त्यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे आणि ते भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याशी घरचे संबंध ठेवून आहेत, नाते संबंध ठेवून आहेत. मुळात एक परिवार आहे. काय झालंय भारतीय जनता पार्टीमध्ये, मुंबईतल्या कॉर्पोरेट वर्तुळामध्ये ना, आम्ही उत्तर भारतीय आहोत, आम्ही कॉर्पोरेट आहोत, आम्ही भाजपला चांगलं चालवतो, आम्ही भाजपला खूप शक्तिशाली पद्धतीने पुढे नेऊ, अशी ओरड करणारा एक वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि तो कॉर्पोरेट पद्धतीनं चालवत भाजपचं कंपनी सरकार करण्याचा प्रयत्न करतोय. कंपनी सरकार म्हणजे काही द्या, कंपनीला द्या. काही लोकांचं
म्हणजे भयंकर प्रकार असतो हा प्रकारच नीट समजून घेणं आवश्यक. कर्नाटकात ज्या पद्धतीनं दिव्या स्पंदनाचा प्रकार उघडकीस आला होता तसा हा प्रकार महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. आणि इथेच भाजपच्या काही नेत्यांच्या निकटवर्तीयांनी आपला कॉर्पोरेट घोळ करत अयोध्येमध्ये सुद्धा थैमान घातलेला आहे. आणि आता अयोध्येतल्या चौकशीचा ससेमिरा महाराष्ट्रात मुंबईमध्ये सुद्धा येणार आहे. आणि हे भाजपचाच नेता आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे ट्रस्टी सोबत काही लोकांनी जाणीवपूर्वक हे केलंय, जाणीवपूर्वक केलंय मी सांगतो. म्हणजे स्वतःचं महत्व अबाधित ठेवण्यासाठी म्हणजे काही लोक असे आहेत ना जे आम्हाला म्हणतात की तुम्ही हिंदुत्ववाद्यांच्या पक्षावर जगताय. भाऊ तोरसेकर काय, मी काय, प्रभाकर काय. म्हणजे आम्हाला बघणारी माणसं हिंदुत्ववादी असतात. हिंदुत्ववादी हा भाजपचा मतदार आहे आणि भाजपच्या मतदाराला आम्ही आमच्या गोष्टी ऐकून आम्ही कमाई करतो आहोत. भाजपला रॉयल्टी दिली पाहिजे असं म्हणणाऱ्या नेत्या नाही, महिला नेत्याच्या पतीचा सहभाग याच्यामध्ये दिसतोय. कारण ते जे डायरेक्टर आहेत ना ते डायरेक्टर त्यांचे पतीचे मित्र आहेत. आणि हेच मैत्री अयोध्येच्या प्रकरणातली अपहाराची सगळ्या गोष्टी इथे घेऊन येणार आहे. मी आत्ता कोड लँग्वेज मध्ये बोलतोय आत्ता, पण या प्रकरणातलं संपूर्ण सत्य जेव्हा समोर येईल तेव्हा तुमची दिव्य स्पंदनं सुद्धा अधिक वेगानं वाढायला लागतील. आणि याच स्पंदनात आपण खरी माहिती, वस्तुस्थिती लवकरच घेऊन येणार आहोत. तेव्हा सावध राहा. यातल्या संपूर्ण वस्तुस्थिती तुमच्यासमोर उघड करणार आहोत की अयोध्येतल्या घोटाळ्यात महाराष्ट्राचं कनेक्शन कसं आहे, खास करून मुंबईचं कनेक्शन कसं आहे. नमस्कार.